शेतकरी मित्रांनो, सध्या कलिंगड उत्पादक जे शेतकरी असेल आणि ज्या कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचा जो प्लॉट आहे, तो आता फ्लॉवरिंग स्टेजला असेल, तर सेटिंगच्या अवस्थेमध्ये आपल्याला काही चुका आहे, त्या करायच्या नाही आहे. ज्यामध्ये जर सर्वप्रथम आहे, की कुठल्याच प्रकारचं आपल्याला पेस्टिसाइड जे केमिकल आहे, म्हणजे कुठल्याच प्रकारचं कीटकनाशक आपल्याला या ठिकाणी दुसरे रोग जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी वापरायचं नाही आहे. जेणेकरून मधुमक्खी जी आहे, मधमाशी येणार नाही आणि मधमाशी जर आली नाही, तर हा प्लॉट जो आहे तो चांगला डेव्हलप होणार नाही, चांगली सेटिंग होणार नाही. फूल जे आहे तुमचं ऑटोमॅटिकली गळून जाणार. त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट एक करायची आहे, की आपल्याला मधुमक्खी जे आहे ते अट्रॅक्ट करण्यासाठी काही अवलंब करायचा आहे. ज्यामध्ये तुम्ही इलायची, गूळ याची फवारणी करू शकता, जेणेकरून त्याचा जो सुगंध आहे त्याच्यामुळे मधमाशा जे आहे ते आपल्या प्लॉटवर येतील आणि चांगल्या पद्धतीची जी आहे ते सेटिंग करतील. 3 नंबरची तुम्हाला जी गोष्ट करायची आहे, की बरेच शेतकरी बंधू यावेळी 05234चा वापर करतात. 05234 ऐवजी जर तुम्ही 04247चा जर वापर केला, तर नक्कीच तुम्हाला प्लॉटमध्ये 100% सेटिंग झालेली पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुमचा जो प्लॉट आहे तो हिरवेगार राहण्यासाठी मदत करेल. 04247 हे पॉलिफॉस्फेट असणारं खत आहे आणि याचा वापर नक्कीच सेटिंगच्या अवस्थेत जर केला, तर नक्कीच तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे रिझल्ट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतील. सोबतच शेतकरी मित्रांनो, 4 नंबरची जी एक गोष्ट आहे, की आपल्याला पाणी जे आहे ते पाण्याचं व्यवस्थित नियोजन करायचं आहे. सेटिंगच्या अवस्थेमध्ये जास्त पाणी देऊ नये. थोडासा ताण असलेला बरा, किंवा आपल्याला मॉइश्चर चेक करायचं आहे आणि पाणी साधारणतः 15 ते 20 मिनिटच आपल्याला सेटिंगच्या अवस्थेमध्ये द्यायचे. अशा काही गोष्टी जर तुम्ही सेटिंगच्या अवस्थेत पाळल्या, तर नक्कीच तुमचा प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीची सेटिंग पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीचा जे आहे ते तुम्हाला फुलगड दिसणार नाही आणि चांगल्या पद्धतीचा माल तुमचा नक्की तयार होईल. तर अशाच पद्धतीच्या कलिंगड पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या पेजला नक्की फॉलो करून ठेवा. धन्यवाद.